नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत. गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा होती आणि या सभेच्या निमित्तानं खासदार धनंजय महाडिक गट आणि सतेज पाटील गट आमने सामने आलेले आहेत. गोकुळच्या सर्वसाधारण सभेपूर्वीच राडा पाहायला मिळतोय. महाडिक गटातल्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडलेली आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळतंय. आजची ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती. आपण या सर्वसाधारण सभेची ही सध्याची थेट दृश्य कोल्हापुरातली पाहतो आहोत. या सर्वसाधारण सभेपूर्वीच राडा झाल्याचं पाहायला मिळतंय. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याची ही सध्याची स्थिती आहे. जोरदार घोषणाबाजी सध्या दोन्ही बाजूंकडनं केली जाते. अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर सत्ताधारी गटाला विरोधी गट घेरण्याची शक्यता आहे. या गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेसाठी, या बैठकीसाठी अनेक सदस्य सध्या उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत. सभेआधीच महाडिक गट आणि सतेज पाटील गट आमने सामने आल्याची सध्याची स्थिती आहे. महाडिक गटातल्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाल्याचं सध्याचं हे दृश्य आहे. जोरदार घोषणाबाजी गेल्या काही वेळापासून सुरू आहे. या सभेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये महाडिक समर्थक सत्ताधारी सतेज पाटील गटाला घेरण्याची शक्यता आहे. महाडिक समर्थक जो गट आहे तो अतिशय आक्रमकपणे आपली बाजू मांडताना दिसलेला होता. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. ज्ञानेश्वर, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं आपण पाहिलं. जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू असल्याचं देखील आपण पाहिलं. ज्ञानेश्वर, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? ज्ञानेश्वर यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र आपण ही सध्या थेट दृश्य पाहतो आहोत कोल्हापुरातली. गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेची ही दृश्य. दोन्ही गटांकडून सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत. मोठ्या संख्येनं दोन्ही गटातले जे कार्यकर्ते आहेत ते या सभेसाठी दाखल झालेले आहेत. ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आधीच वर्तवली गेलेली होती. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दोन्ही गटांकडनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दावे प्रतिदावे केले जात आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचं राजकारण जे आहे ते सुद्धा तापल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत. ज्ञानेश्वर, सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. दोन्ही बाजूंकडनं घोषणाबाजी जोरदार सुरू आहे. काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? सुरुवात झाली आणि या सभेच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक आहेत ते आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत. दोन्ही बाजूने आपल्या नेत्यांच्या नावाने घोषणाबाजी जोरदार या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे सभास्थळी आहे तो तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतात. शौमिका महाडिक या महाडिक गटाची कमान या ठिकाणी सांभाळताना पाहायला मिळतात. खरं तर त्या गोकुळच्या संचालक आहेत, मात्र त्या व्यासपीठावरती न बसता त्यांच्या सभासदांना या ठिकाणी बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे व्यासपीठ सोडून
त्या खाली येऊन सभासदांच्या इथं थांबलेले आहेत आणि माडी गटाच्या अनेक सभासदांना या ठिकाणी बसायला जागा मिळाली नसल्यामुळे उभारण्याची वेळ आली. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाहायला गेलं तर सत्ताधारी गटाचे नेते सुद्धा या सभेला दाखल झालेले आहेत. हसन मुश्रीफ आहेत, सतेज पाटील आहेत, यासोबत आमदार ऋतुराज पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि दोन्ही बाजूनी या ठिकाणी पाहायला गेलं तर जोरदार असं शक्ती प्रदर्शन होताना आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः महाडिक समर्थकांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा फलक असलेला ध्वज आहे तो या ठिकाणी आणला होता. त्याला आक्षेप आहे तो सतेज पाटील गटाने घेतला आणि सभेपूर्वी आतमध्ये शिरण्यावरून आहे तो महाडिक गट आहे तो या ठिकाणी बॅरिकेड तोडून आतमध्ये आला होता. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या गोकुळचे जे अध्यक्ष आहेत ते विश्वास पाटील हे या ठिकाणी ठरावाचं वाचन करताना आपल्याला पाहायला मिळत. आणि या ठरावाला मंजुरी आहे ती मिळते का ती समोर पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र ही मंजुरी घेताना आवाजी मतदान या ठिकाणी सभासदांच्या होते की त्याला विरोध होते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या ठिकाणी शौमिका माडिक आहेत ते सभासदांच्या या ठिकाणी थांबून आहेत आणि त्यांच्या समोर माईक आहे. त्या माईकच्या माध्यमातून या ठिकाणी संचालक मंडळाला म्हणजे सत्ताधाऱ्यांना जे प्रश्न आहेत ते विचारू इच्छितात. मात्र त्यांना हे प्रश्न विचारले जातात का किंवा त्यांचा आवाज या ठिकाणी ऐकून घेतला जातोय का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण यापूर्वी सत्ताधारी म्हणून आहे ते महाडिक गट ज्यावेळी सभा घेत होता त्यावेळी सभासदांनी या ठिकाणी अध्यक्षांनी ठराव मांडल्यानंतर सभासदांची मंजुरी यायच्या अगोदरच आहे ते राष्ट्रगीत लावलं जायचं आणि सभा गुंडाळली जायची अशा पद्धतीचा आरोप आहे तो विरोधकांचा नेहमीच व्हायचा. आणि आता मात्र महाडिक आहेत ते विरोधकांच्या बाजूला आहेत. त्यामुळे या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांचे प्रश्न ऐकून घेतले जातात की सभा गुंडाळली जाते की सगळ्या सभेला उत्तरं दिली जातात. कारण नेते म्हणत होते की आम्ही 5 तास सभा चालली तर चालेल मात्र आम्ही या सगळ्याची उत्तरं देऊ. मात्र ही उत्तरं दिली जातात तर सभा गोंधळात पार पडते, गोंधळात संपवली जाते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. मात्र या सभेच्या निमित्तानं महाडिक गट आणि सतेज पाटील गट आहे तो आमने सामने आल्याचं पाहायला मिळते. आणि महासैनिक दरबार हॉल जिथं ही सभा सुरू आहे त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती काहीशी या ठिकाणी निर्माण झाल्याचं आणि दोन्ही बाजूनी जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. बरं ज्ञानेश्वर, सभेआधीच इतकी जोरदार राड्याची स्थिती उद्भवलेली होती. सभेदरम्यान तर आता विरोधक सत्ताधाऱ्यांना आणखी काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारण्याची शक्यता व्यक्त केली जाते, त्यांना घेरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ज्ञानेश्वर, कोणकोणते असे मुद्दे जे विरोधकांकडून मांडले जाऊ शकतात आणि सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले जाऊ शकतात? ज्ञानेश्वर यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे कदाचित. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र आपले प्रतिनिधी किरण मोहिते सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. किरण, एकीकडे सभेआधीच इतका राडा झाल्याचं आपण पाहतो दृश्यांमध्ये, घोषणाबाजी सुरू आहे दोन्ही गटांकडनं, तर दुसरीकडे सभेदरम्यान देखील अनेक मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. किरण, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि सभा आता सुरू झालेली आहे. मात्र सभेदरम्यान अनेक जे सभासद आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. मोठा राडा या ठिकाणी होत आहे, दोन्ही बाजूने घोषणाबाजी केल्या जात आहेत. त्यासोबत आता सध्या सभेला सुरुवात झालेली आहे, मुद्दे मांडले जात आहेत. मात्र त्या दरम्यान घोषणाबाजी आणि आरडाओरडा या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. एकंदरीत पूर्णपणे वातावरण जे आहे ते या ठिकाणचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. अजिंक्य. बरं किरण, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. आपण पाहतो सध्या ही दृश्य कोल्हापुरातली. दोन्ही गटांचे जे कार्यकर्ते आहेत जोरदार घोषणाबाजी करतायत सातत्यानं. पोलीस देखील मोठ्या संख्येनं इथं बंदोबस्त ठेवून आहेत. काही बाबींच्या बद्दल पोलीस हस्तक्षेप देखील करताना दिसतायत. काही जणांना ते समजावताना देखील दिसतायत. गोकुळ दूध संघाची ही सर्वसाधारण सभा वादळी ठरेल यात काही शंका नाही. कारण सत्ताधारी आणि विरोधक अनेक मुद्द्यांवरनं आपापसात भिडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप केले जात होते, दावे प्रतिदावे केले जात होते. छोट्या संस्था सुद्धा गोकुळपेक्षा जास्त दर द्यायला लागल्यात आणि या अभिमानाने छाती ठोकून आमच्या चेअरमन म्हणतात आम्ही दर वाढ दिली.
किती विरोधाभास आहे. गोकुळचा दर कधी एवढा कमी आला नव्हता. काही ते म्हणतात की आतापर्यंत तुम्हाला जितका भाव मिळाला नाही तेवढा 35 वर्षांनी त्या संस्थांना तुम्हाला भाव दिलाय. तर सांगा ना, छोट्या छोट्या संस्था, गोकुळसारखी संस्था, मारण्यासारख्या संस्थेने जर 2 रुपये दरवाढ दिली आहे, 2 रुपये दिले, मारणा 32 रुपये पर लिटर आणि 31 रुपये पर लिटर. गोकुळसारख्या संस्थेकडे काही अपेक्षित नाहीये. चालू केलेलं आहे. त्यामधून 75,000 वीज संकलन होत आहे. तुम्ही सहमत आहात का? अजिबात नाही, अजिबात सहमत नाहीये. यांच्या प्रत्येक वाक्यावरती माझा प्रतिप्रश्न आहे. ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे, आम्हाला प्रश्न विचारायची संधी द्या, मग ठरवू देत त्यांना की आम्ही बरोबर याच्यावरती विचारतोय का नाही विचारतोय. ते जनता ठरवेल, आम्ही कशाला ठरवतोय. आम्ही विरोध त्यांच्या चांगल्या गोष्टीला केलेला नाहीये. ज्या गोष्टी पटत नाही त्याला विरोध करणार आणि माझे प्रश्न ऐकून जनता ठरवेल की मी योग्य प्रश्न उचललेले आहेत की नाही उचललेले. तुलनेने तुमच्या गटाचे सभासद यावेळी कमी आल्याचं दिसतंय, काय कारण आहे? तुम्ही तुलनेने गेल्या वर्षीच्या तुलनेने किंवा गेल्या सभांच्या तुलनेने सभासदांची संख्या कमी दिसते. माझे ठरावधारक जेवढे हक्काचे आहेत तेवढे माझ्या सोबत आहेत. राहिला प्रश्न मागच्या वेळेपेक्षा, म्हणजे तुम्ही म्हणताय मागच्या वेळेस सत्ता असतानाचं, आता त्यामध्ये बरेच संचालक आमच्या सोबत नाही आहेत किंवा काही विरोधात गेले, त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होणं स्वाभाविक आहे. आता ठराव मांडले जात आहेत, अध्यक्ष आहेत ते व्यासपीठावरती बोलायला उपस्थित आहेत. त्यांनी बोलताना असं व्यक्त केलं की तुम्ही शेवटला आला आणि पुढे यायची गडबड करताय. मला पुढे जायचंच नाहीये. मुळात मी सांगितलं आधीच मी पुढे जाणारच नाहीये म्हणून तर मी या रस्त्याने आले, कारण मला इथेच थांबायचंय. माझ्या ठरावधारकांना जागा नाहीये. ज्यांनी मला अधिकार दिलाय त्या स्टेजवर बसायचा, तर त्या लोकांना जागा नाहीये, तर मी पण वर जाणार नाहीये. तुम्ही संचालक आहे, खरं तर मी व्यासपीठावर त्यांच्याकडनं खुर्ची सुद्धा मागितलेली नाहीये. मी गडबड सुद्धा केलेली नाहीये वरती जायची. अजून सुद्धा मी त्यांच्याकडे निरोप सुद्धा पाठवलेला नाहीये मला बसायचंय म्हणून. खरं तर आता सभासद बघतायत की कशा पद्धतीनं सत्ताधारी वागतायत. मात्र तुम्ही सांगा, बोर्ड मीटिंग मध्ये नेमकं काय करते? बोर्ड मीटिंग मध्ये तरी बोलू दिलं जातं का? तुम्ही सांगा, एवढा जनसमुदाय असताना आणि एवढा लाईव्ह मीडिया मधून सगळेजण बघत असताना जर ही अवस्था आहे, त्या 4 भिंतींच्या आत होणाऱ्या बोर्ड मीटिंग मध्ये काय अवस्था असेल हे तुम्हाला आता तुम्ही करू शकता, त्याचा अंदाज बांधू शकता त्याचा. काय घडतंय जरा ऐकायचा आवाज. प्रामुख्याने इथं महादेवराव माडिक साहेबांचा पोस्टर असलेला झेंडा होता, त्या झेंड्याला आक्षेप होताना पाहिजे. कोणाचा आक्षेप होता? प्रदेश पाटील गटाच्या प्रामुख्याने त्या झेंड्यासाठी आक्षेप आहे, तो झेंडा का घेऊन आला जातो? समर्थक आहेत ते साहेबांचे. असा काही रूल नाहीये ना झेंडा घेऊन येऊ नये म्हणून. आक्षेप मगापासून घेतला जातो, पोलिसांना आक्षेप कशावरही घेता येईल, तसा काही कायदा नाहीये. ज्याचे समर्थक ते करणार, त्याला आपण काय करू शकत नाही. स्पीकर आणलाय, तुमच्या गटानं स्पीकर सुद्धा आतमध्ये आणलेला आहे. महिला विकास योजनेचा लाभ 90,000पेक्षा जास्त दूध उत्पादन घेतला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण, अंतःपरिवार शिबिर, पृथ्वी रक्षण सेवा, वृक्ष वंशावळ, उत्तम शिक्षण संवर्धन असलेल्या देश निर्माणाचा कार्यकर्त्यांनी स्पीकर आणलाय, तुमच्या हातात स्पीकर आहे. सत्ताधारी आवाज दाबायचा प्रयत्न करतायत, सत्ताधारी आवाज दाबायचा प्रयत्न करतायत म्हणून आणलंय. म्हणजे बघा किती प्रेम आहे त्यांचं, मला माहिती नव्हतं स्पीकर आहे सोबत. केलेल्या उपचाराची सर्व माहिती एकत्र करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत आहे. नाही, ते काय आहे ना, ते वाचून दाखवणं सोपं आहे हो. कोणती उत्तरं देऊ देत त्यांनी आम्हाला. ते आता बघितलं तुम्ही चेअरमन, तर ते पूर्ण वाचून दाखवतात जेवढं लिहून दिलंय.
त्यांनी आम्हाला आम्ही तोंडी विचारतो. माझा अभ्यास कमी आहे त्यांच्यापेक्षा तरी, म्हणजे माझ्या प्रश्नांना उत्तरं देणं त्यांना काहीच अडचण नसावी असं मला वाटतंय. स्क्रिप्ट कुठून आले चेअरमन? उत्तर महत्वाचं. तुम्हाला काय वाटते कुठून आले? स्क्रिप्टेड आहे चेअरमनचं सगळं बोलणं स्क्रिप्टेड आहे. मी चेअरमनला तेव्हाच मागीन जेव्हा जे पत्रकं काढून उत्तरं देतात ना चेअरमन मला, ती जेव्हा मला समोरासमोर देते तेव्हा मी मानेन की अच्छा ठीक आहे चेअरमन स्वतः उत्तरं देतात. तू ऐकतच नाहीस काय? तुला 10 वेळा ओरडून सांगायला यामध्ये सुधारणा करण्यास सांगितली जाते. तसेच विधानातून उत्पादनाचे मेळावे घेऊन जनावरांचे आरोग्य गर्भ तपासणी गर्भ धारणेची करण्यासाठी या परंतु त्याचे दूध उत्पादन गायीमध्ये प्रति 6,000 पेक्षा गायीमध्ये 4,000 अधिक प्रमाण वाढत आहे. या कार्यक्रमांतर्गत सहभागी घेणाऱ्या दूध उत्पादकांना संघाच्या वतीने खात्याच्या 50% अनुदान देण्यात येणार आहे. आपण पाहतो आहोत सध्या ही थेट दृश्य कोल्हापुरातली गोकुळ दूध संघाची ही 60वी वार्षिक सर्वसाधारण सभा आता सुरू झालेली आहे. या सर्वसाधारण सभा सुरू होण्याच्या आधी महाडिक गट आणि पाटील गट या दोन्ही गटांकडनं जोरदार घोषणाबाजी झाली. आता सध्या आपण पाहतो आहोत विरोधकांकडनं अजूनही जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. गोकुळ बचावची घोषणाबाजी सध्या केली जाते. सौमिका महाडिक या हातात लाऊडस्पीकर घेऊन सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. उत्पादकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला हो, पत्ती बघून. उत्पादकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला खरं बोलताय म्हणून. इथं तरी वाचन सोडा. डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत नाही. प्रत्येक गोष्ट वाचून बोलावी लागते. जिल्ह्यात संकलन किती वाटलं सांगा मला. मोठे मोठे आकडे नंतर सांगा. उपलब्ध केली आहे. त्याचा सुरुवात मान्यवरांच्या हस्ते आपल्या होत आहे. त्याचा सर्वांनी लाभ
पशुखाद्याची लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरामध्ये 20 ते 40% वाढ झालेली आहे. उदाहरणार्थ मका 31%, गहू 25%. गोकुळ दूध संघाची ही सर्वसाधारण सभा आता सुरू झालेली आहे. या अनुषंगानं या सभेत घडणाऱ्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या इतर बुलेटिन्समध्ये आपण पाहणारच आहोत. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.